केवायसीचा मोबदला, केवायसीचा मोबदला, गोदामातून पूर्ण मोजून धान्य, गोदामातून मोजून धान्य, केवायसीचा मोबदला, कमिशन आमच्या, कमिशन आमच्या, दर 5 तारखेला कमिशन, दर 5 तारखेला कमिशन। 10 जानेवारी 2024 ला या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनजी भुजबळ साहेब यांच्याशी आमची बैठक झालेली होती। त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला 50 रुपये कमिशन वाढ करण्याचे विचारधीन आहोत। हा पहिला मुद्दा त्यांनी मान्य केलेला होता। त्यांनी जे शासकीय गोदामातून आम्हाला जे धान्य कमी येतं, पर गोणीमध्ये आम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 किलो 50 किलोच्या गोणीमागे धान्य कमी येतं, म्हणजे पर क्विंटल आम्हाला 4 ते 5 किलो धान्य कमी येतं। ते त्यांनी मोजून द्यायची। खालचे जे तहसीलदार असेल, गोडाऊनकीपर असेल किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी असेल यांना त्यांनी सूचना करू असं त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं त्यांनी न्याय निवाडा केलेले, कुठलंही धान्य आम्हाला मोजून अद्यापर्यंत रास्तावर दुकानदाराला देण्यात येत नाही। तिसरा मुद्दा आमचा असा आहे की जे रास्तावर दुकानदारांनी या महाराष्ट्र राज्यामध्ये 52,000 रेशन दुकानदारांनी जे अन्नधान्य लाभार्थ्यांना दर महिन्याला आम्ही वाटप करतो। आज मे महिना संपून गेलेले, जून महिन्याचा फक्त आज जुलै महिन्याचा दुसरा दिवस सुरू झालेले, अद्याप 7 महिन्यापासून आमचं जानेवारी 2024 तर आजपर्यंत पूर्ण धान्याचं कमिशन आमचं शासनाकडे कोटी रुपयामध्ये हे बाकी आहे। जे कमिशन शासनाकडे बाकी असल्यामुळे आमची फार मोठी कुचंबना झालेली आहे। परिस्थिती शासनाने आमच्या निवेदनावर विचार करण्यासाठी आज या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कचेरी समोर हे स्टेट लेवलला हे आंदोलन आमच्या प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी हे आंदोलन आम्ही आज सुरू केलेले आहे। 11 वाजेपासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपल्या मागण्या जुन्याच आहेत। मागे राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन सुद्धा आपण याबाबत केलं होतं, तरी पण प्रशासन आपली दखल घेत नाही, यामागचं कारण काय? आता या बाबतीमध्ये आम्ही प्रशासनाचा व शासनाचा आम्ही महासंघाच्या वतीने आम्ही निषेध करतोच आहे, परंतु जर शासनाने यावेळेस मागच्या सारखी जर त्यांनी आम्हाला वागणूक दिली तर येणाऱ्या 8 तारखेला आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणला त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। आतापर्यंत आम्ही फक्त जिल्ह्याच्या मर्यादेपर्यंत आंदोलन सुरू केले होते। यानंतर शासनाने या आमच्या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर निश्चितच 8 तारखेला 8 जुलैला आम्ही मुंबई ते आझाद मैदानावर शासनाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत। आम्ही काही आमचं भांडण नाहीये, आम्ही जे काम करतोय त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा। उदाहरणार्थ आज जे केवायसीचं तुमचं आज गेल्या 8 दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये तुमच्या छापून येत आहे, ही केवायसीचं हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे। गव्हर्नमेंटकडे जर त्यांचं मान कमी आहे हे आम्ही समजू शकतो। जसं कोरोना काळामध्ये आम्ही शासनाला रात्रंदिवस आमच्या कुटुंबाचा विचार न करता आम्ही समोर जाऊन लोकांना लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केलेले आहे, त्याप्रमाणे आम्ही केवायसी मत करायला तयार आहे, परंतु त्याचा मोबदला जर तुम्ही एखादी एक केवायसी जर नेटवर्क करायला गेला आम्ही पारदर्शकता फक्त ते काम राशन दुकानदार करू शकते, ठाम आम्ही छातीवर ठेवून सांगतो तुम्हाला। कारण की त्याचं रेकॉर्ड राशन दुकानदाराकडे, आधार कार्ड तुमच्याकडे म्हणजे लाभार्थ्याकडे, तो आधार नंबर त्याच्यामध्ये फिट केल्यानंतर त्याचा अंगठा घेतलेला केवायसी 100% परफेक्ट काम होऊ शकतं। फक्त आम्हाला त्याचा मोबदला 50 रुपये एक केवायसीचा देण्यात यावा हे आम्हाला माझं नाव DN पाटील, अखिल महाराष्ट्र स्वस्त दुकानदार महासंघ राज्याध्यक्ष।